लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला असल्याची कबुली मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनीही लाडक्या बहीण योजनेमुळे सर्व खात्यांना कसरत करावी लागत असल्याची कबुली दिली होती। निधी वर्ग केल्यानं खात्यातून लाभ घेणारे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, वसतिगृहात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे। लाडक्या बहिणीला खुश ठेवण्याच्या नादात सरकार गोरगरीब विद्यार्थ्यांवर अन्याय करत असल्याच्या भावना कोल्हापूरमधील विद्यार्थी संघटनेनं व्यक्त केल्यात। त्यामुळे लवकर हा निधी सामाजिक न्याय विभागाकडे देऊन तो लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा देण्यात आलाय। लाडक्या बहीण या योजनेला कधीच विरोध नव्हता, परंतु तुम्ही जो निधी वळवला आहे तो गोरगरीब विद्यार्थ्यांचा, दलित विद्यार्थ्यांचा आहे। मग सरकारनं काय धोरण अवलंबले की बाबा लाडक्या बहिणीच्या पदरात तुम्ही पैसे टाकून त्यांच्याच मुलांना, त्यांच्याच भावा बहिणींनी शिकू नये अशी तुमची इच्छा आहे का? आणि त्यामुळे काय होतं आहे की जे आपल्याला कॉन्स्टिट्यूशनने दिलेला, म्हणजे राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे त्याची पायमल्ली होते। विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये अडचणी येऊ शकतात, बरेच विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू शकतात। तर युवक काँग्रेस या गोष्टीचा नक्कीच मोठ्या प्रमाणात निषेध करते। जर सरकारने हा निधी परत नाही वळवला तर मोठ्या प्रमाणात आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन करू। तसेच तरी पण त्यांनी नाही ऐकले तर आदरणीय बंटी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आमरण उपोषणासाठी बसणार आहोत। तेवढं विषय आहे। तर तुम्ही त्याचं भविष्य जर दडवणार असाल तर हे कदापि सहन होणार नाही। यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोणता लढायला लागल्यास तयार आहे। यासाठी कोणतीही लढाई झाली, आरपारची लढाई लागल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायम यासाठी सज्ज आहे। हा लाडक्या बहिणीकडे लाडक्या बहिणींना काय आमच्या पक्षाचा कुणाचाही विरोध नाही आहे, परंतु तो निधी हा गोरगरिबांच्या न्यायाचा हक्काचा त्यांनी निधी काढून घेतलेला आहे। त्यामुळे त्या ज्या खात्यावर अन्याय झाला आहे त्याची व्यथा या स्वतः मंत्री महोदयांनी ही सरकारच्या विरोधात मांडलेली आहे। तर ती हक्काचा निधी हा गोरगरीब विद्यार्थ्यांना व त्यांच्या स्कॉलरशिपला मिळावा ही सरकारला विनंती आहे। आणि नाही जर मिळाला तर आमच्या पक्षाच्या वतीनं महाराष्ट्र माननीय आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली आंदोलन उभारण्यात येईल। न्याय मंत्रालयाच्या आधारे येतात। जी फेलोशिप 6 महिने झालं त्याच्याकडे दुर्लक्ष होते, ती फेलोशिपसुद्धा यामध्येच गणली जाते आणि ती फेलोशिपसुद्धा तटवण्याचं काम राज्य सरकारने केलं आहे। म्हणजे लाडकी बहिणीला इकडं पैसे द्यायचे, पण ह्या सर्वांच्या तोंडातून घास काढून हा लाडक्या बहिणीला जबरदस्तीचा घास चारण्याचं काम या ठिकाणी राज्य सरकार करते आणि याचा युवक काँग्रेस तीव्र निषेध करते। आणि या सर्वांचा समाधानकारक जर निर्णय झाला नाही तर युवक काँग्रेस यापुढे तीव्र आंदोलन करेल।